पण खरी चेटकीन कोण आहे ते तुम्हाला बघायचंय काय? तू कायच की बघू की मालक, मला एक चान्स पाहिजे. तुम्हा समद्यांचा मालकांवर विश्वास आहे ना? मग आता मालकच खरा न्याय करणार. कसला न्याय? नाही नाही, हीच चटकी नाही. होय होय होय, हीच चटकी नाही. मी काय म्हणतो, आपल्या गावावरती भानामती झालेत का नाही? तो आपण जरा पहिले शांत होऊया. दुसरी चटकीन कोण आहे हे तर हुडकून काढूया. बरोबर आहे. हो, तुम्हाला जे काय करायचं ते करा. आता मी बी चिठ्ठ्या करणार आणि त्या चिठ्ठ्या या इस्तवात टाकणार. पण आता या चिठ्ठ्यांवर पप्प्या बापू नंदिता गायकवाडचं नाव असेल. काय डोसका बिस्का फिरलाय काय तुझा? हा हा हा. तर नाही त्याला डर कशाला? राणीमा जर का खरी असेल तर ती वय म्हणणार. होय, बरोबर आहे तुमचं. हे बघा, राणीमासनी घाबरायची काय बी गरज नाही. राणीमाच्या ताकदीवर विश्वास आहे माझा. आता मीच टाकतो चिठ्ठ्या. इकडे आणा ते. हे आणा इकडे. द्या. बोला बोला. जय हो मल्लिकात देवी. 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 हा, थांबा थांबा. थांबा बस थांबा. मालक, हे घ्या. टाका चिठ्ठ्या. हा राणादा टाका चिठ्ठ्या. थांबा. पप्प्या, बापू, चंदा, नंदिता, नाही 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 नाही, ह्यो सगळा काळा बाजार आहे आणि ह्यो हिनच केलाय. वय, मी केलं की काळा बाजार? तू केलास तसाच.
मनुष्य गयाचे आहे का नाही हे एक केमिकल आहे. ते कोणत्या बी कागदावर टाकलं की ते दिसत नाही, पण जाळ्यात टाकल्यावर त्याचा रंगीत धूर येतोय. हे 8वी-9वीच्या वर्गात शिकवतात. काय हेड सर हा? बरोबर आहे ना व? हो 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 हो. पण या विज्ञानाचा फायदा घेऊन या असल्या ढोंगी राणीमा लोकांच्यात अंधश्रद्धा पसरवतात आणि आपण हसतो. तुमच्या घरात झालेल्या समध्या चोऱ्या, लिंबू की काळी भावली हे समध्या प्रकार या पप्प्या बापून नंदिता गायकवाडनं केल्यात. वा वा वहिनी, एक नंबर. म्हणजे कुत्र्याची शिपूड वाकडी राहणार. म्हणजे आमच्या पोराचे मारायचा प्लॅन केलेला हीच आहे तर. लय वाईट फसलो मर्दा. त्यापेक्षा की माझ्या वाट मला चांगल्या होत्या बघ. केमिकल कसं घावलं त्यांच्या हाताला अरे मला काय माहिती. पळा 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 बापू, लोक आपल्याला धरून आणायच्या आधी गावात पळा. चला इकडे नको चला. अरे हाय तू इथं हाय की धर तिला सोडायची धर सोडायची गावात बाहेर धर तू. अरे बाबा मी तुम्ही बसा, आम्ही बघतो. बसा इथंच म्हणजे तिकडे बघा. काय मावशी बरं आहे काय? हाय बाबा. सापडलीत का ती? नाही रे बाबा, पळून 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 जीव घायला आला. कुठं मुडते काही कुठं लपून बसल्या सापड्यानं झालं. बघ की बाबा. अरे तुमचं मुडतं पशिवलं तुमचं. चला शाळेकडे पळालाय. चला. अरे देवा, धन्याला घरी धाडलाच खरं. अजून हे आमच्या कामातच. खरं मी औक्षण करणार म्हणजे करणार. धनी थांबा, मी आले. धनी, अहो धनी थांबा. थांबा की धनी. अगं इकडे इकडे गेला. हो इकडे. अहो धनी इकडे घे. चला चला. अगं नाही बाई, जा बाई. तू जाते. अहो धनी गेले. नाही बाई, दमलं बाई. जा तू. आई सवय अजून पर्यास ना. मुलट्या इकडे.
हे बघा इकडे 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 गेली ते या 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 या. थांब 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 तो आता चुकीन माझा मागोय मागो लय शानायच पिडक्या मागो. लवकर संध्या कुठं जाणार आहे ती आकाश पाताळात गेली तरी आपण तिला हुडकून काढू. थांबा इथं कुठे गावल्या काय नाही ना गावल्या का नाही सोडणार नाही मी त्यासनी. आता तर हिथच दिसत होती, गेली कुठं? गेली कुणास ठाऊक. सटकलेली असेल ना मग. नाही नाही तुम्ही इकडे आला आम्ही इकडे आलो तेव्हा कुठं सटकणार. सत्या बघितलंस काय कुठं? नाही ना इकडे पण. बरं ठीक आहे आपण इकडे बघूया. होय होय बघा इकडे तिकडे असते कुठं. हे बरकत अरे तुझं का डोकं फिरलंय त्यात असते बघा काय झालं. हे बरकत ये इकडे. बघितलंच काय तुझ्या वहिनीचा खोटारडेपणा? आम्ही हजारदा तुला समजावून सांगत होतो पण ह्याला काय पटतच नव्हतं. अहो राणादा त्या बाईने तुम्हाला जित्ता जाळायचा प्रयत्न केला तरी बी तुम्ही तिच्यावर कसा विश्वास ठेवताय काय माहित. मला वाटलं खरंच वहिनी सुधारल्यात म्हणून. सुधरायचं सोंग करत होती ती, पण आता कसं बराबर तिचं पितळ उघडं पडलं. ही एकदा ठेच लागली की माणूस सुधारतोय, शाना होतोय, पण तू पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकला. अरे बाबा स्वतःच्या भाबडेपणापायी असं दुसऱ्याच्या खोटाडेपणात अडकू नका. आता तर सुधार. जरा चान्स मिळू दे. इथून सटकल्यानंतर ह्या जिजाची आणि गायकवाड घराण्याची नाही बर्बादी केली तर नंदिता गायकवाड नाव नाही आमचं. अरे सोड रे. साहेब मी खरं सांगतो माझं. साहेब ऐका की. इधर बघून ये का. नाही मी गळ्याच्या आणखीन सांगतोय माझा काही दोष नाही याच्यात. तुझा काय दोष नाही वे. सगळ्या गावात अंधश्रद्धा पसरवत आहे आणि तुझा काय दोष नाही वे. नाही मी खरंच सांगालो मी. अहो धनी, अहो किती माग माग पळायचं ते. हा हो वहिनी घरदाम खावा की. ते ना वाल्या तू कसं काय गावात? काय सांगायचं मरता त्या राणीमाच्या जादूचे व्हिडिओ लय व्हायरल झाले तर हेड ऑफिस म्हणून डायरेक्ट फोन आला मला तुझं गाव आहे आणि तुझा तपासाला म्हणून आलोय बघ. नाही 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 साहेब मी खरंच सांगालो की ऐका यो 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 सगळा खेळ आहे का नाही त्या सर्किट ताडीचा म्हणजे नंदिता गायकवाडचा सगळा खेळ आहे यो. माफीचा साक्षीदार व्हायला मी तयार आहे. सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. अरे तिला तर धरणारच आहे पण तुझ्या साक्षीची गरज नाही. भक्कम पुरावा आहेत आमच्याकडे. राणा मागच्या 2 टायमाला मी माफीचा साक्षीदार झालो आणि तुला मदतच केली की नाही. या टायमाला साहेबांनी सांग की मला सोडून द्यायला सांग की. हे माकड तोंड्या गबस. तू का नाही ते कुत्र्याच्या शेपटासारखा आहे. वाकड ते वाकडच. तवा बी आयुष्यात तर होणार नाही. तोवर खरोखर सुधरत नाहीस ना. तो राजाबाद तोंड बी दावायचं नाही. आणि हा या गावात आणि माझ्याजवळ खोटेपणाला अजाबात थारा नाही. राहणार आता ही दोघं गावल्या आता राहिल्या फक्त वहिनी साहेब. त्यासनी धरायला पाहिजे नाही त्या सटकायच्या बघ. घेऊन जावं यासने. साहेब 2 मिनिटं. नाही हो मी खरं तेच सांगाले साहेब. द्या की मला सोडून द्या की. खरंच माझा काही दोष नाही होय बाबा. हा ये यो 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 जो माणूस आहे की नाही यो खरा गद्दार माणूस आहे. तुम्हाला सांगतो राणीमाचा यो माणूस आहे साहेब. त्या गावात सगळ्या चोऱ्या झाल्या की नाही या माणसानं सगळ्या चोऱ्या केलेल्या होत्या. गंडवतोय माणूस. अहो पहिल्यांदा वाटमारी करायचा मी माझ्या डोळ्यानं बघितलं. ह्याला पकडलं होतं मी. माझा खरंच काही दोष नाही साहेब. ऐका की. नाही हो साहेब काय लपाडा माणूस आहे हो साहेब. मी खरं सांगतो ही सर्किट तायडे की त्याचा माणूस ह्यो आहे खरा. अहो यानं तर मला वापरला या कामामध्ये. माझा काय बी संबंध नाही साहेब. खरं सांगतो तुम्हाला खरा गुन्हेगार. अरे काय हलकट माणूस आहे हो. साहेब आहेत म्हणून गपाय हलकट कुणाला म्हटलास रे. माननीय परेश पाटील म्हणावा.
अरे कसला ढेकाचा माननी हलकट आहेस तू ए अरे ए भाले अरे तू तर मला ओळखतोस ना हा अरे रेणूचा बाप आहे रे मी गेली रेणू लगीन होऊन सोडा साहेब मला 2 मिनिटं सोडा गेला हातो अरे मी तुला चांगला ओळखतोय आता तुमची दोघांची चांगली जिरी होतो बघा नको. हा? अरे तर होता मला चांगलं चोर गावल्यात चल विठ्ठल कशाला घेऊन चालायचं बाबा राणा आता वहिनी उडकाय पाहिजे बघ वय कुठं ना कुठं गावणार त्या चल सावधानी अहो खरं औक्षण तरी करू द्या की. अहो वहिनी असं काय करतायसा अहो पोलिसांसाठी त्यांची ड्युटी म्हणजे त्यांच्यासाठी देव असते समजात पहिल्या ड्युटी आणि बाकी समजा नंतर ना वहिनी लय झालात तुम्ही जिजा नाही अंजली वहिनीच आहे हे सांगून टाका राणाला. वय अंजली ताई एकदाच सांगा आणि मोकळं व्हा बघा. वहिनी अहो गावाचा जीव वाचवलाय तुम्ही आणि रानात असणे हे कळलं तर काय म्हणणार नाही ते. वय अहो तुम्ही ज्यासाठी केलं ते सगळं सक्सेस झाल्यात जमाय बघा. हा. राणाचं आता तुमच्यावर म्हणजे जिजावर प्रेम बसू लागलं हे नक्की आहे बघा. तर लवकरात लवकर तुमची खरी ओळख सांगा आणि हे प्रकरण मिटवून टाका बरं. मी सांगायचं असंच ठरवलं होतं पण आता राणाजी काय म्हणले ते ऐकलं नाही का. खोटेपणाला जागा नाही. मग आता कसं सांगणार मी. मला भीती वाटते सांगायची. राणाजी कसे रिॲक्ट होतील काही कळतच नाहीये. त्याचा स्वभाव फार टोकाचा आहे माहितीये की तुम्हाला. राग आला की पूर्ण राग आणि मग प्रेम केलं तर पूर्ण प्रेम. त्यांना जरा हळुवारपणे सांगायला पाहिजे. एकदा जर का राणाजींना या गोष्टीचा धक्का बसला तर मग ते पुन्हा आयुष्यात कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. हे खरं सांगणार कधी सांगूया पण आधी त्या नंदिता गायकवाडला पकडूया. तिला एकदा का पोलिसांच्या ताब्यात दिलं की मग राणाजींना भेटूया. चला की सगळी मिळून हुडकूया. वय वय चला. आणि आता तर माझे धनी बी आल्यात तेव्हा ही नंदिता काय वाचत नसत्या. चला 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 चला. हे नंदे कुठं आहेस तू पहिलं माझ्या समोर आहे मग सांगतो तुला. एक मिनिट सूरज. अरे आम्ही काय सांगतो ते ऐकून तरी घे. आम्ही जे काय बी केलं की नाही ते तुझा डबऱ्यात जाणारा बिझनेस वाचवावा म्हणून केलं रे. ए बिझनेस गेला चुलीत माझा. हे बघ गायकवाड घराण्याची अप्रूव घालवलीस तू आज गावात. आम्ही अख्ख्या गावाला सांभाळलंय आणि तू लुटायला निघालीस वय. त्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. खरं काय ते मी सांगतो की तुला तू नुसतं गाव माहित आवडीत ना रप्पाटे दिले तर बघतो. अरे सूरज असं काय करतोयस. मी तुझी लाडकी बायको आहे की नाही. हा तुझी नंदुडी आहे की नाही. तू तुझ्या लाडक्या बायकोला मारणार. आमचा जीव वाचव रे सूरज. हे हाड नंदुडी बायको कसली आहे तू. कैदाशीन आहेस कैदाशीन. एक पिंडक्या पैदाशीर कुणाला म्हणतोयस रे. हा हे बघ तुझ्यासारख्या फेल माणसासंगत आम्ही लगीन केलं ह्यातच तुझं नशीब समज. ए कुठे आहेस तू. तू नुसतं गाव गोळी घालतो की नाही बघ तुला. गोळी आधी तुझ्या लाडक्या अंजली वहिनीला घाल. अरे तुझ्या साध्या बोळ्या भावाला अजून मी फसवायला लागली. अरे ती आम्ही काय सांगतो ऐक तरी. ए मला काय ऐकायचं नाही बघ. तू कुठे आहेस तेवढं सांग पहिलं. अरे आम्ही काय सांगतोय ते ऐक तरी आधी. अरे तुझी लाडकी वहिनी. मला वहिनीचं सांगू नको. तू कुठे आहेस ते सांग पहिलं. हॅलो सूरज. काय दातली बसली का तुझी आता. हॅलो अरे काय झालं गावला काय फोनवरती आता. यावतच आपल्या घरात आली आणि घराची वाट लागली. अरे सूरज नाही राहणार आता बस. मला अजिबात अडवू नकस. तिला चांगला धडा शिकवतो मी. मला फोनवर अंजली बहिणीचं काय ते सांगत बसले. सूरज मला नको त्या माणसाचं नाव घेऊ नकस. नाही राहणार तू काय बी म्हण पण आपल्या घराला अंजली बहिणीची गरज आहे आता. जास्त